नंदुरबार जिल्ह्यातील बोगस बियाणे व खत विक्रेत्यांवर कायदेशीर कडक कारवाई करा अशी मागणी बिरसा फायटर संघटनेकडून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नंदुरबार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा, राज्याध्यक्ष गोपाल भंडारी, विभागीय उपाध्यक्ष धनायुष भंडारी, गोविंद पावरा आदी कार्यकर्ते उपस्थित होते। नंदुरबार जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे खरीप हंगामाला सुरुवात झाली आहे। त्यामुळे शेतात पेरणीसाठी बियाणे व खते घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या विक्रेत्यांकडे वाढली आहे। या गर्दीचा गैरफायदा घेऊन काही बियाणे व खत दुकानदार बोगस बियाणे व खतांची विक्री करत आहेत। बोगस बियाण्यामुळे पिकांची वाढ होत नाही व उत्पन्नात घट होते, शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान होते। त्यामुळे शेतकरी नैराश्यातून आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलतात। म्हणून नंदुरबार जिल्ह्यात सर्व बियाणे खतांची तपासणी करूनच विक्रीस परवानगी देण्यात यावी। बोगस बियाणे व खत विक्रेत्यांवर कायदेशीर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी बिरसा फायटर संघटनेकडून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नंदुरबार यांच्याकडे करण्यात आली आहे। नंदुरबार लोकसभा निवडणूक आम्ही आमच्या बिरसा फायटर संघटनेतर्फे लढवली होती। त्याच्यानंतर विधानसभा निवडणुकीमध्ये अक्कलकुवा, शहादा, सटाणा अशा 3 विधानसभा मतदारसंघातून आम्ही बिरसा फायटर संघटनेतर्फे अपक्ष उमेदवारी निवडणूक लढवली होती। आता आगामी जिल्हा परिषद नंदुरबारच्या निवडणुकीमध्ये नंदुरबार जिल्ह्यातील एकूण 56 जिल्हा परिषद गटापैकी 23 जिल्हा परिषदची जागा आम्ही बिरसा फायटर संघटनेतर्फे स्वबळावर लढवणार आहोत। अक्कलकुवा तालुक्यातील एकूण 4 जागा, तळोदा तालुक्यातील एकूण 3 जागा, दळगाव तालुक्यातील एकूण 7 जागा, शहादा तालुक्यातील एकूण 7 जागा आणि नवापूर व नंदुरबार तालुक्यातील प्रत्येकी एक जागा अशा एकूण 23 जागांवरती आमच्या बिरसा फायटर्स कार्यकर्त्यांनी निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे आणि त्यानुसार जिल्हा परिषद नंदुरबार गटाच्या यादी आम्ही सोशल मीडियावरती प्रसिद्ध केलेल्या आहेत। लोकसभा विधानसभा निवडणुकीमध्ये आम्हाला समाधानकारक मतं मिळाल्यानंतर आम्ही अनेक राजकीय पक्षांना मागे टाकलं, अनेक मातब्बर उमेदवारांना धक्का देत त्यांची राजकीय जी गणितं होती ती बिघडवून टाकली होती। ही निवडणूक आम्ही जिंकण्यासाठीच लढणार आहोत। या निवडणुकीमध्ये आम्ही आदिवासी संघटनांशी युती करू शकतो। अनेक राजकीय पक्षांनी आमच्या कार्यकर्त्यांना पक्षाची तिकीटची ऑफर केलेली आहे, परंतु त्यांची तिकीट घ्यायची किंवा नाही घ्यायची हे आम्ही अंतिम क्षणामध्ये ठरवणार आहोत। तत्पूर्वी आम्ही ह्या ज्या 23 जिल्हा परिषदच्या जागा आहेत त्या स्वबळावर लढण्यासाठी आम्ही तयारी दाखवलेली आहे। लढेंगे जितेंगे। जय बिरसा, जय आदिवासी। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.